गीत त्यांच्या चरणी अर्पण करू आपल्यातली कला वाढदिवसाच्या प्रत्यर्थ गिफ्ट म्हणून किशोरजी यांना आपण अर्पण केलेली आहे। आणि एक अत्यंत माझ्या रोजच्या जीवनातल्या धगधगीच्या असं एक विलक्षण अनुभव आज मला अनुभवायला मिळाला आणि खरंच मला इथं आल्याचा खूप आनंद वाटला। जसं जायबाई साहेब आमचे चुलते म्हणतात की 1000 MG वरून 1 MG वरून डायरेक्ट मायनस वर जाणार आहेत। नक्कीच हे संगीत एक खूप मोठी नशा आहे आणि चांगली नशा आहे। तर ही संगीताची नशा आपण नक्कीच सर्वांनी अत्यंत प्रेमाने जोपासावी आणि प्रत्येकाने त्याला वाहून घ्यावं। तर या आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं आपल्याला दुःख येणार नाही, येऊ द्यायचं नाही। आणि आलं तरी त्याला गीताच्या सहारे कसं आपण त्याच्यावर मात करायची एक आपण एवढे सगळे बालिश कलाकार इथं आहात आणि तुमच्याकडे खरंच सगळ्यांनी काहीतरी घेतलं पाहिजे की ह्याही वयात जसं आपण जायबाई साहेबांनी म्हणलं की कोणत्याही गोष्टीला वय नसतं। म्हणजे जसं गाणं आहे, कोणते स्पोर्ट आहे, काही असो, खरंच कोणत्याही गोष्टीला वय नसतं। म्हणूनच सगळे सारं जग असतं, सारं जग बसतं आणि म्हणूनच तुमच्यासारखं आणि आमच्यासारखं सगळ्यांना दिसतं। आणि म्हणून असे कार्यक्रमाला नेहमी यायचंच असतं। आणि खूप धन्यवाद। मला सुद्धा मी स्वतःला वाहून घेतलं तर मी म्हणजे इथं तुमचं मिक्स झालं त्यावेळेस मलाही वाटत नव्हतं की मी एखादं गीत गाऊ शकेल, परंतु जाधव साहेबांनी एवढं छान गाणं म्हणलं चला आपण थोडं जाधव साहेबांकडे सारखं नाही आणि पण कमीत कमी 1-2 शब्द तरी आपण फर्स्ट टाइम ट्राय करू। आणि इथं आल्याचा एक काय तर मलाही स्वतःला आनंद उपभोगता आला आणि खूप चांगला आहे। जसं जायबाई साहेब म्हटलं की खूप मोठं औषध आहे संगीत, हे खूप मोठं औषध आहे। ट्रेस आज आपण मेडिटेशन करतो, योगा करतो, मोठमोठे क्लासेस लावतो, हजारो रुपये खर्च करतो, परंतु संगीत ह्याच्यासारखं स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये कुठलंच औषध नाही। ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेस मध्ये असाल तर एकाच क्षणी जर तुम्ही संगीत संध्याकाळची गाणी मधुर गाणी लावली तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या विश्वास निघून जातात आणि जे काही तुमचं दुःख असेल त्याच्यातून तुम्ही सावरून स्वतःला एक वेगळ्या दुसऱ्याच दुनियामध्ये घेऊन जाऊन वातावरण स्वतःचं, घरच्यांचं, समाजाचं आणि देशाचं सुद्धा आनंदित राहायला याच्यामुळे खूप मोठं सहाय्य होणार आहे। आणि हे कोरोना ना कोरोना मत कोरोना ये कोरोना वो कोरोना, लेकिन ये गाना तो गाना ये मत करो वो मत करो, ऐसा मीन्स ये करो वो करो लेकिन गाना मत बंद करो, ये तो गाना ही गाना करो। तो ये गाना ही हमारे बहुत आज की गिफ्ट है जो हमने आप सभी की ओर से हमारे किशोरदा के लिए अर्पित किया है। ऐसा ही माहौल दिन बर दिन बढ़ता जाए और बहुत सारी खूबियां आप जैसे लोगों की दुनिया के सामने आए और एक दिन सुर पुराने और आवाज नहीं की ये आवाज पूरी दुनिया में क्या आवाज है घूम जाए, ऐसी शुभकामनाएं मेरी तरफ से, मेरे परिवार की तरफ से और आप सबकी तरफ से अदाई करता हूँ। और आपने जो मेरे को यहाँ बैठने का, गाने का, आने का, थोड़ा पार नाचने का भी जो मौका दिया तो मैं भी आपके ग्रुप से प्रफुल्ल होके शायद मैं भी इसके आगे जितना हो सके, जब भी हो सके, जैसे टाइम मिल सकता है वो उसके मुताबिक सच्ची में मेरे दिल से कोशिश करूँगा। तो बहुत ही बढ़िया है। आप यहाँ आने के बाद उम्र भूल जाते हैं हम, तो ये बार बार वही कि बहुत बढ़िया लगा, बहुत अच्छा लगा। ऐसे ही माहौल हम अगर बरकरार रखते
ऐसे ही हम दुनिया को सिखाएंगे तो दुनिया में दुख का नामो निशान हो जाएगा। तो बहुत 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 शुक्रिया। आज मेरे सरीके एक पामर को अपने यहाँ बुला के सम्मानित किया और एक बहुत बड़े कलाकार का आज मेरे हाथ से अपने केक कटवाने वाले हैं, बर्थडे सेलिब्रेट करने वाले हैं। तो बहुत बढ़िया। आज मेरे को बोलने के लिए सभी वर्ड्स बहुत कम पड़ रहे हैं, टाइम कम है, बहुत ज्यादा बोलना चाहते हैं लेकिन टाइम इज लिमिटेड। सो थैंक यू एवरीबडी और आप सभी को शुभकामनाएं। राहुल, स्पेसिफिकली राहुल साहब को जिन्होंने ये सुनहरा मौका यहाँ हम सबको दिया है और आगे भी देते जाएंगे। तो हम कामना करते हैं कि ये ग्रुप को बहुत सारे शुभकामनाएं मिले और बहुत सारे पब्लिसिटी मिले। धन्यवाद। थैंक यू।